तिचा स्वभाव आणि त्यामुळे होणारा त्रास ही एक गोष्ट आहे, पण बाबांच्या स्वभावाचा सुद्धा तिला त्रास होत असेलच ना अय्याजी. आणि सगळ्यात महत्वाचं ना, या सगळ्याचा पिंट्याला खूप त्रास होईल आणि त्याला हे नाही झेपणार, त्याला सहनच नाही होणार यातलं काही. आईबाबांच्या भांडणाची सवय आहे त्याला, पण ते वेगळं होण्याची नाहीये सवय. निदान त्याच्यासाठी तरी त्यांनी रडत खडत भांडत का होईना पण एकत्र राहायला हवं. मला जान्हवी म्हणते ते पटतंय. अजून अड्डीडा वय आहे पिंट्याचं, आयुष्याची समज नाहीये त्याला. ठीक आहे, मग आपण करू पूजेचं फायनल. हो, त्यात निदान एक 4-5 दिवस जातील आणि बाकी मी बोलत राहीनच बाबांशी. हो, आणि तुझ्या बोलण्याचा काहीतरी फरक नक्की पडेल. मी बोलते गुरुजींशी. आणि बाबांना मी निमंत्रण देतो, त्यांना राहायलाच बोलावतो आपल्याकडे. अरे राहायला नाही येणार ते. अगं, जावयाच्या शब्दाला काही मान आहे की नाही? जान्हवी, तुझी झोपेची वेळ झाली असेल ना बाळा, जा तू झोप. नाही, थोडा वेळ आहे अजून. नको, जा झोप जा. चेहऱ्यावर झोप दिसायला लागली तुझ्या. मी पूजेचं फायनल करतो आणि आलो. गुड नाईट आईजी. गुड नाईट. पिंट्या, हे पिंट्या, घे बघ दूध घे. ए बाळा, अरे जेवला नाहीयेस तू, थोडं दूध तरी पी. हे बघ, जेवला नाहीस की मग तुला पित्ताचा त्रास होतो. दूध पी आणि शांत झोप. हा बाळा, ऐक ना, दूध प्यायलास ना की बघ पोटात कसं शांत वाटेल जरा. डोक्याला शांत वाटेल असं काय आहे का तुझ्याकडे? बाळा, तू कशाला एवढा विचार करतोयस रे त्यांचा? जाऊ दे, सोडून दे ना. एवढा विचार करून काही उपयोग नाही आहे रे बाळा. आणि शेवटी ते आणि त्यांचं नशीब, काय व्हायचं ते होऊन जाऊ देत. ऐकतोस का? आपण काही कमी सांगितलंय का त्यानं? पण ऐकलंय का त्यांनी? त्यांना ना तुझ्याबद्दल काही वाटतच नाही, माझ्याबद्दल तर नाहीच नाही. त्यांची लेक फक्त जानू. कशाला विचार करतो? पी, दूध पी थोडं. ए बाळ, पी ना दूध. तू असं का केलंस आई? तुला गरजच काय होती? तुला गरजच काय होती? का केलंस? घरात काय सांगायचं? खरं सांगायचं. आईची नको. श्री, सत्य सोपं असतं. माझ्यासाठी नाहीये ते. मग काय सांगणार आहेस? हे जान्हवीसाठी करतोय असं नाही सांगायचं. पूजेसाठी खोटं बोलणार तू? अगं, खोटं नाही आहे याची, मग सत्य लपवणार आहे. मग त्यासाठी खोटं बोलावं लागतं आणि मला ते मान्य नाही. अगं, पण सत्य लपवणं म्हणजे खोटं बोलणंच नाही ना याची. मला नाही कळलं. म्हणजे आपण दुसरं सत्य सांगू. ते खोटच झालं. नाही, आपण अवॉर्ड मिळालंय म्हणून पूजा ठेवतोय असं सांगू ना. हे तर काही खोटं होत नाही. ते खरं वाटेल असं वाटतं तुला? अगं, पण खोटं वाटण्याचं काही कारणही नाहीये. तू कर्मकांड करणाऱ्यातला नाहीये श्री. मला मान्य आहे, पण मे बी हे एक एक्सप्रेशन आहे. म्हणूनच खोटं वाटणार आहे ते.
त्यापेक्षा सांगून टाकूया ना. हे बघ, आत्ताच्या परिस्थितीत हे कोणालाही आवडणार नाही. आणि जान्हवीच्या घरातला ताण दूर करण्यासाठी त्यांना आपण इकडे बोलवायचं आणि आपल्याच घरातला ताण वाढला म्हणजे असं नको व्हायला. खोटं बोलायला नको श्री. त्याचा त्रास सगळ्यांनाच होईल. आईजी, आपण जान्हवीच्या प्रेग्नन्सी बाबतीतही खोटं बोललोच की. जान्हवीच्या प्रेग्नन्सी बाबत आपण कधीच खोटं बोललो नाही. आपण ती बातमी सांगण्यासाठी फक्त योग्य वातावरण आणि वेळेची वाट पाहत होतो. उद्या बेबीने मला विचारलं की जान्हवी प्रेग्नंट आहे का, तर मी हो सांगेन. खोटं नाही बोलणार, कारण खोटं बोलल्याने गुंता वाढतो. खरं सांगण्यानं माणसं हर्ट होतील आत्ता. तरीही खरंच बोलावं. आपण दोषमुक्त राहतो. आईजी, मला खोटं बोलण्याचा कितीही दोष लागला ना तरीही चालेल, पण मी बेबी त्याला नाही दुखवू शकणार. अगं त्या सगळ्या जणी मला होणाऱ्या बाळा इतक्याच प्रिय आहेत आणि त्या आयुष्यभर राहतील. आणि मग त्यासाठी मला कितीही खोटं बोलावं लागलं ना तरीही चालेल. आणि अवॉर्डचं जर निमित्त आपण त्यांना सांगितलं ना तर निदान सगळ्याजणी उत्साहानं सहभागी तरी होतील. पण हे सगळं जर आपण जान्हवीच्या बाबांसाठी करतोय असं त्यांना सांगितलं ना तर कोणीही उत्साहानं सहभागी होणार नाही. प्लीज. ठीक आहे, तू म्हणशील तसं. थँक्यू. चला, झोपतो आता. हल्ली झोप येते मलाही. चला, गुड नाईट. गुड नाईट. पूजा, हो ना, तिच्या बाबांना थांबवण्यासाठी. असंच ऐकलं मी. जानू आता तुमच्याकडे आली ना, तुम्ही एखादी पूजा घाला आणि पूजेला ह्यांना आमंत्रण द्या. तुमचं जरा दडपण असलं ना की कसे दबून राहतील हे. बेबीवंच, श्री आणि आई सगळं तिच्या म्हणण्यानुसार करतायत. श्री तर असं म्हणाला की तुझ्या बाबांना इथेच घेऊन ये म्हणून, आणि आई पण तयार झाल्या. म्हणजे हळूहळू हिचं अख्खं खानदान इथे आपल्या घरात येणार असं दिसतंय. मग आपण कुठे जायचं? हा विचार श्री करतच नाही ना हल्ली. बेबीवंच, मला भीती वाटते हो. मलाही खूप भीती वाटते, कारण आई आणि श्री दोघंही तिच्या तालावर नाचतायत. पण मग आता आईची तब्येत बरी नाही ना म्हणून बोलता येत नाही. तिच्या घरातल्या एकालाही मी या घरात पाऊल ठेवू देणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि त्यासाठी मला आईशी आणि श्रीशी शत्रुत्व पत्करावं लागलं तरीही चालेल. काय? बाबा बॅग भरून तयार आहेत? हो. अरे पण मला काहीच नाही बोलले ते. तुला ऑफिस मध्ये भेटून सांगणार आहेत ते. बापरे. आणि मला म्हणाले की ताईकडे जेव्हा पूजा असेल तेव्हा येईन मी. पिंट्या, बोल ना तू. ताई त्यांचं ठरलंय, ते नाही थांबणार आता. ते उद्या परवा मध्ये जाणार आहेत वृद्धाश्रमात. पुढचं काहीच माहित नाही ताई. मी काय करू? मला काहीच सुधरत नाही यार. मी काय करू? पिंट्या, मी श्री बोलतो. ऐक, तुम्ही दोघंही आता टेन्शन घेऊ नका. काही होणार नाही. मी बोलतो बाबांशी.
आणि एनिवे आता आमच्याकडे एक पूजा ठेवलेली आहे, त्यामुळे बाबा कुठेही जाणार नाही. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. काहीतरी नक्की मार्ग निघेल, होईल काहीतरी. आता प्लीज शांत हो. आणि बाबांशी कुठल्याही प्रकारे आर्ग्युमेंट करू नकोस. सगळं काही ठीक होईल. चालेल. आम्ही आहोत. आणि बी स्ट्रॉंग. ठेवू मग फोन. जान्हवीशी बोलतो आणि तुला परत फोन करतो. चालेल. बाय. आधी बाळासाठी रडत होते, आता बाबांसाठी. रडायची काही गरज नाहीये. बाबा नाही ऐकणार. अगं पण आपण अजून बोललोय कुठे त्यांच्याशी? मला खात्री आहे. मी बोलेन त्यांच्याशी. नाही नको, आधी मी बोलते. काही गरज नाही. तू आत्ता बोलू नकोस. तू फक्त त्यांना पूजेचं सांग. मी आज जाऊन येऊ का बाबांना भेटायला? आत्ता लगेच जा. नाही नको, संध्याकाळी जाते. सकाळीच जा. तर मी ऑफिस मधून बाबांना आधी फोन करते आणि मग मी जाऊन भेटेन. ठीक आहे. काहीही वाटलं तरी प्लीज मला फोन कर. मी ड्रायव्हर काकांना सांगतो. नाही नको, मी जाईन. नको प्लीज. ठीक आहे, मी ड्रायव्हर काकांबरोबर जाईन. बाय. ए ऐक. आणि आता तुझी सगळी दुःख माझी आहेत आणि माझा आनंद तुझा आहे. आता ह्यापुढे आपल्या बाळासाठी काहीही झालं ना तरी तू डिस्टर्ब व्हायचं नाहीस. आणि मी तुला प्रॉमिस करतो कुठलीही गोष्ट हाताबाहेर जाणार नाही. सगळं काही ठीक होणार आहे. आपल्या बाळाला सगळ्यांचं प्रेम मिळेल. आई बाबा 7 आज्या. 7 आज्या. हो, तुझी आई. आणि 3 आजोबा सुद्धा. 3 आजोबा. श्री, केवढी मोठी फॅमिली आहे ना आपली. आणि ती अशीच मोठी होत जाणार आहे. म्हणजे आता मामी येणार ना. आणि मग मामा मामीची मुलं सुद्धा येतील. आणि आपल्या टीम मधले उरलेले 10 मेंबर्स. गप्पा बस श्री. खरंच. आता बघ हसल्यानंतर किती गोड दिसतेस. चला निघूया. आय लव्ह यू. आय लव्ह यू बोथ. घालतीये. पिंट्या, काल रात्री तू दुधाचा ग्लास फेकलास. मी रागावले नाहीये तुझ्यावर. ए बाळा, तू तू ताईशी बोल ना. हं? तीच यातनं काहीतरी मार्ग काढेल रे. आणि मी काय म्हणते,
त्यांना इथे राहायचं नाहीये ना, त्यांना वृद्धाश्रमात जायचंय ना. आपण ताईला सांगूया ना, त्यांना तिच्याकडे घेऊन जायला हवं. म्हणजे त्यांचीही वणवण थांबेल आणि आपलीही काळजी मिटेल ना. आय्याजी, हं? आज मला परत यायला थोडासा उशीर होईल. हरकत नाही, सावकाशी आहे. हा म्हणजे तसे ड्रायव्हर काका असतीलच माझ्या बरोबर. वहिनी चहा. हो, आणते आणते. काय आई, स्वयंपाक पाणी सगळं झालेलं दिसतंय. का आज सुट्टी आहे? तू केला नाहीस ना स्वयंपाक तर अन्न गोड लागणार नाही लोकांना. म्हणूनच करणार आहे मी. अगं मग बसलीस कशाला? उठ, कर लवकर सगळं. तसंही आमच्या सगळ्यात तूच तरुण आहेस ना. जान्हवी, बटाटे उकडलेत ना ग? हो आय्याजी, मगाशीच. आय्याजी, तुम्ही राहू द्या ना, मी करेन सगळं. अगं आई, उगाच कोणाचं तरी ऐकू नकोस. जा जा, उठ, कामाला लाग. जान्हवी, माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीनं जगले. या घरात 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले, त्यामुळे मला कोणी सांगू नका मी काय करायचं, काय नाही करायचं, कधी करायचं, कधी थांबायचं. मला अक्कल शिकवण्या इतकं मोठं या घरात कुणीही नाहीये. मला करायचं तेव्हा मी करीन, थांबायचं तेव्हा थांबीन. आता या वयात मला अक्कल शिकवू नका. आई, बेबी बेबी, 1 मिनिट वहिनी. हे तू सगळं मला अडून अडून ऐकवतेस ना? जान्हवी, मला कुणाला आडून बोलायची काय गरज आहे? लोक लेकी बोले सुने लागे करतात. तू सुने बोले लेकी लागे करतेस? तसंही तुला चुकीच्या माणसांचाच पुळका जास्त येतो. आपल्यापेक्षा परके तुला जवळचे वाटतात. तू नेहमी ना मलाच बोलत जा. देवच्या वेळी सुद्धा तू हेच केलंस आणि आता श्रीच्या वेळी सुद्धा चुकीच्या माणसांचीच बाजू घेतेस. बेबी बेबी बेबी, शांत हो. मी चहा आणते तुझ्या. नकोय मला चहा. चला, आता मनाप्रमाणे जगता येईल मला. यंदाच्या आषाढीला पंढरपूरची वारी करेन म्हणतो. पण बाबा, तुमचे पाय. देईल रे, तो बळ देईल मला. किती वर्ष आता संसारात अडकून राहायचं, झालं पुष्कळ. आता थोडा परमार्थ केला पाहिजे. तो काही इथे राहून करता येणार नाही का? पांडुरंगा, आई ग, आई, आई, आई. सावकाश बाबा. पांडुरंगा, बघितलं, 2 पावलं चालता येत नाहीये आणि म्हणे पंढरपूरची वारी करणार आहेत. आई, तू जरा गप्प बसणार आहेस का? बोलू दे तिला. मी घरातून निघून गेल्यानंतर कुणाला बोलणार आहे ती?
पिट्या, मी आता घरातून निघून जाणार याचा मला एवढा आनंद झालाय ना की आता तिच्या बोलण्याचं मला काही वाटेनसच झालंय. बोलू दे, विरंगुळा आहे तिचा. पांडुरंगा, तू आज ड्युटीवर नाही जाणार आहेस का? असंच हे बघ, विनाकारण अशा सुट्या घेणं बरं नाही बाळा. जा जा जा, कामावर जा. जा बाबा. बरं, सदरे घेतले, पॅन्ट, टॉवेल, टूथब्रश, टूथपेस्ट, मोबाईलचा चार्जर, मोबाईल, आणखी एक चष्मा टाकला. आणि काय घ्यायचंय? पुस्तकं घेऊन झाली. ताई, सगळं तिची आई म्हणत होती तसंच चाललंय. हो ना ग. पूजेचं तिची आई म्हणाली होती ना. सरे, आता तर मला पण भीती वाटायला लागली. श्री बरा तयार झाला. तेच तर. एरवी मी पूजेबद्दल काही म्हणाले की लगेच कर्मकांड वगैरे नको असं म्हणायचा. आई म्हणत होत्या की श्रीला अवॉर्ड मिळाला ना म्हणून पूजा करायची आहे. तसंही असेल, पण मला तिची आई म्हणाली ना तेच कारण खरं वाटतंय. कारण अवॉर्ड मिळालं म्हणून पूजा घालणाऱ्यांपैकी श्री नाहीये. इंदू म्हणत होती ती तिच्या बाबांना आणणार आहे इथे राहायला. असं ती म्हणत होती. ताई, बेबी म्हणते तसं घराचा सगळा कंट्रोल तिच्याकडे जातोय का?